सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. ओवाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा. भरल्या नदीचे दर्शन आणि भागे काताना. आता आपण पद सहज ओघाने निघालं म्हणून ते घेतलं मुद्दाम. तेव्हा नदी भरलेली असली तरी आपल्याला एक घोटभर पाणी जर हवं असलं तर ते पिण्याची गरज जास्त असते, ते घेण्याची गरज जास्त असते, ते पिण्याची गरज जास्त असते. तेव्हा आपली तहान भागते. तसं विष्णू सहस्रनाम ही नदी आहे, भगवंताच्या सागराला जाऊन मिळणारी आहे. शेवटी आपल्याला म्हणून आपण बोर्डच तसा लावला आहे, संक्षिप्त विष्णू सहस्रनाम. आपल्या हातनं काही सगळं व्हायचं नाही, जे व्हायचं ते सुद्धा त्यांच्या कृपेनेच व्हायचं. त्यात सुद्धा आपल्याला त्या नदीतले एक घोटभर पाणी जर प्यायला मिळालं म्हणजे मला काय करायचं ते जर कळलं, त्यातून त्या नामाच्या अर्थातून त्यातून जर मला काय करायचं ते कळलं तर त्याचा जास्त उपयोग होईल. म्हणून आपण हे पाहिलं. गेल्या वेळेला शब्दातिगः शब्द सहा असे आपण 2 शब्द पाहिले, फक्त 2 नामं पाहिली. शब्दातिगः शब्द सहा. हे एकदम आपण शेवटचं का घेतलं? आपल्याला निवडकच घ्यायचं. एकतर आपल्याला असं ग्रुपिंग करतच जावं लागणार, मधले उचलून आपल्याला जे उपयोगी आहे ते घ्यावं लागणार. कारण आपण सर्वताना सुरुवातीला असं ठरवलं की एक तर संक्षिप्त घ्यावं, आणि आत्ता म्हणलं तसं भरल्या नदीचे दर्शन आपल्याला काय उपयोग पडेल ते जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा ती केवढी विस्तीर्ण आहे आणि किती लांब आहे पसरलेली आहे हे सगळं जितकं खरं आहे तितकंच ती माझ्या पोटात किती गेली ते खरं आहे, ते जास्त खरं आहे. तर त्यासाठी हे असं केलं. म्हणून हे आश्वासक आणि आदर्श आहे. म्हणून आपण हे 2 शब्द एकदम सुरुवातीला पाहिले. ते आपल्याला एक आश्वासन देतात. हे पलीकडे जरी असलं तरी सुद्धा आपण जे बोलू, जे चिंतन करू ते सगळं ते सहन करतात. म्हणून सहन करण्याची ओळख आपण आधी करून घेतली. भगवंत सहन करणार आहे ना. आपण जसं ते ऐकून घेणार असतील तर शब्द कानावर घालतो ना व्यवहारामध्ये, आपल्याला माहिती आहे की नाही. जो काही ऐकूनच घेणार नाही त्याच्याकडे कोण सांगायला जातो का? व्यवहारात नाही जात. त्याला माहिती आहे स्वभाव कसा आहे ते. उगाच आपला शब्द वाया घालवण्यात काही अर्थ नाही. पण जो सांगितल्यावर तो करेल अशी खात्री आहे त्या ठिकाणी मनुष्य शब्द टाकतो. म्हणजे तो शब्द सहन करेल याची खात्री असेल तर मनुष्य शब्द टाकतो. तसे भगवंत आपले शब्द सहन करील म्हणूनच आपण हे काम हातात घेतो आहोत. आपण सगळेजण हे काम का हातात घेतलेलं आहे आणि त्याचंच चिंतन सुरुवातीला का केलं याचा विठोबाची आपण आरती म्हटली. पांडुरंगाची. पांडुरंगा म्हणले, विठुराया म्हणले, विठ्या म्हणले, काही म्हटले तर सगळं सहन करतो. विठ्या म्हणलं तरी हाकेला ओच, पांडुरंगा म्हणलं तरी ओच, विठ्ठला म्हणलं तरी ओच. तसं आहे ना. तसं व्हावं. लहान मुलं म्हणतं आणि उलटं त्याचं कौतुक असतं, हो की नाही. जाईच्या विठ्याचं कौतुक आहे. काय शिवी घातली तरी त्याचं कौतुक आहे. त्यांना सोडत नाही अजिबात. घरात ठाण म्हणून बसलेला विठोबा. अशी अवस्था आहे. तशी भक्ताच्या घरी भगवंताची व्हावी, कारण त्याला त्याचं कौतुक आहे. तेव्हा हे प्रेम किंवा हे कौतुक हे भक्तीचं वैभव आहे. अक्षरशः हे जे भगवंताला भक्ताचं वाटणारं प्रेम असतं हे किंवा कौतुक असतं हे भक्तीतलं वैभव आहे. ते ज्ञानामध्ये नाही, ते इतर गोष्टीमध्ये नाही. तर आपण ते लक्षात ठेवू. आणि म्हणून आपण इकडून सुरुवात केली. लहान मुलं बोलायला लागतं त्यावेळी आम्ही 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 म्हणतो. आम्ही 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 आम सीताराम सीताराम आपलं चालेल असं की लहान मुलांना जर शिकवायला लागला तो असं म्हणतात. पण असं जे म्हणतात ते बघून आईवडिलांना किंवा ऐकणाऱ्याला आनंद होतो. वा छान बोलायला लागेल. आता ते आमचं कधीतरी राम होणार नाही माहिती आहे, होत असते. तर त्याचं जे कौतुक आहे ते ज्यांना मुलाबाळांना असं शिकवण्याचे अभ्यास आहे किंवा ज्यांनी ते पाहिलं आहे त्यातून गेलेले आहेत त्यांना ह्याचं कौतुक असेल की तो शब्द फुटतो त्यावेळेला किती आनंद होतो. मग तो याम झाला तरी चालतो, राम नाही. याम झाला तरी जातो, त्याचा राम होतो पुढे, हे आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळं असं जसं कौतुक आहे तसं आपलं जे चाललंय ह्याचं त्यांना कौतुक असेल अशी आपल्याला समजूत करून घ्याल तरी हरकत नाही. प्रापंचिक माणसं आहोत, आपला अनुभव बघून ठरवावं. तर तसा आपला अनुभव कसा आहे तर आपल्याला जे लहानांच्या बोलण्याचं कौतुक आहे ते त्यांना आपल्या शब्दांचं नक्की असेल. म्हणून आपण शब्द 6 हा इथपासून सुरुवात केली. आता पहिलं शब्दमय नाम जे विश्व त्याची आपण गेल्या वेळेला फक्त उल्लेख केला की डोळे उघडले की पहिल्यांदा काय मला दिसतं ते विश्व. म्हणून विश्वम विष्णुर्वषट्कार.
त्यातलं पहिलं विश्व दिसतं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा दिसणारी होणारी ओळख किंवा दर्शन काय असेल तर विश्व. म्हणून विश्वाची ओळख त्यात आहे, म्हणजे परमेश्वराची ओळख त्यात आहे आणि ते पहिल्यांदा आहे. ओमचा अर्थ लावणं ही गोष्ट कठीण आहे, पण विश्वाचा अर्थ लागतो. म्हणून ओम आपण बाजूला ठेवला, ओमवर स्वतंत्र चिंतन आपण केलेलं आहे, पूर्ण सेशन घेऊन आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे त्याच्यापेक्षा पहिला जे उच्चार झाले तो विश्व शब्दाचा झालेला आहे. विश्व म्हणजे जग, आपल्या दृष्टीनं जग. वास्तविक विश्व म्हणजे युनिव्हर्स, ते सगळं मोठं आहे, खूप मोठं आहे. आपण आपलं जसं एक जग असतं प्रत्येकाचं, प्रत्येकजण स्वतःच्या जगात जगतो. एवढं जरी लक्षात आलं तरी आयुष्यात खूप सारं आहे, कारण दुसरा पण दुसऱ्याच्या जगात जगतो हे त्यामुळं लक्षात येण्याची शक्यता आहे. विसंवाद कुठे आहे मला सांगा? विसंवाद ह्यात आहे की मी माझ्या जगात जगतो याची जाणीव नाही, म्हणून तो त्याच्या जगात जगतो ह्याची जाणीव होत नाही. मग जर माझं विश्व जर माझ्या दृष्टीनं बरोबर असेल तर त्याचं जग म्हणजे त्याचं विश्व हे त्याच्या दृष्टीनं बरोबर असेल. मग ते काय बरोबर आहे हे जर समजून घेतलं तर कॉज ऑफ कॉन्फ्लिक्ट आपल्याकडे वकिलीमध्ये असतं ना, ते काय म्हणतात त्याला, ते तर ह्याच्यात संघर्षाचं मूळ काय, तर त्या संघर्षाचं विसंवादाचं मूळ काय, तर दुसऱ्याचं पण जग आहे हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून मग ते जग लक्षात यावं म्हणून विश्वम, पहिला उच्चार काय झाला तर विश्वम. त्या विश्वमला धरून त्याचं स्वरूप व्यक्त करणारी खूपच नामं आहेत, पण त्याच्यात एक 12 नामं आहेत. विश्वाला धरून विश्वकर्मा आहे, विश्वधृक आहे, विश्वभूक आहे, विभू आहे, विश्वात्मा आहे, व्यवस्थान आहे, विश्वरेता आहे, विश्वयोनी आहे, विश्वबाहू आहे, सर्वग आहे, सर्व विद्वान. ठीक आहे, ते जरा दूर राहिले, पण विश्वयोनी विश्वबाहूपर्यंत जायला हरकत नाही. इतके शब्द तुम्हाला सहस्रनामामध्ये विश्वसंबंधीच मिळतात. सगळे एकच विश्व सांगितले, पण विश्व एकच आहे का हो मला सांगा? आईपासून विश्व सुरू होतं, बाबांचा समावेश होतो, कळायला लागलं की हे बाबा कळलं, मग ही ताई हे कळलं, हे कोण दादा हे कळलं, हे करत ते विश्व इतकं व्यापक आणि वैविध्यपूर्ण आहे की याच्यातून उलगडा होत जातो माणसाला. ज्ञानाची जी सुरुवात आहे ती आईपासून असेल, घरातल्या पहिल्या माणसापासून असेल, पण ती पुढं अशी व्याप्ती वाढत गेली पाहिजे आणि ती शेवटी कुठेपर्यंत आहे हे लक्षात आलं पाहिजे. निदान ती सापडत नाही हेच तर सांगायचं पुढे. म्हणून त्याच्या संबंधात 3 शब्द वापरलेले आहेत महत्त्वाचे, ते पण याद घ्यायचे, कारण हे सगळं चतुर्मासात संपणार कसं आपल्याकडून. म्हणून हे असं आहे की विश्व जोडून इतके शब्द आहे, पण या विश्वाच्या संबंधी भगवंताचं वर्णन करणारे काय शब्द आहेत आपण आता पाहिलं. तसं विश्वकर्मा तोच आहे, विश्वधृक म्हणजे विश्व धारण करणारा कोण आहे तोच आहे, विश्वभूक विश्व भस्मसात करणारा खाणारा कोण आहे तोच आहे. हे जरा लक्षात ठेवलेलं बरं बरं का. विश्वभूक विश्वभू, कारण विश्वभूकची भीती वाटते जरा, पण आपण एवढं भक्षण रोज करतो तर भगवंताची भीती वाटायचं काय कारण आहे? हे जेवतात म्हणून कोणाला काही भीती वाटली का त्यांची? स्वयंपाक करून घालतो ना मनुष्य, मग आपली कर्म करून त्यांना घालावी, भक्षण करतील. आपली नाही का वैश्वानर भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित हा आपण घालतो ना, शेवटी त्याला वैश्वानराला शेवटी अग्नीला अर्पण करतोच ना, ते भगवंतालाच ना. म्हणजे ह्या भावनेने जेवलेल्या अन्नाचा परिणाम वेगळा होतो ना, यासाठी ते घालून दिलं ना. हम वैश्वानर भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित आहे ना तो तिथे. मग तो मी वैश्वानर अग्नी होऊन आत बसलेलो आहे आणि तुम्ही मला एक एक आहुती देता आहात, अशा भावनेने जीवणं वेगळं आणि तुटून पडणं वेगळं, कुठेतरी धाब्यावर किंवा कशावर तरी बसून, हो की नाही? किती फरक आहे. कारण भावनेने मनुष्याचे पोषण आणि त्याचा विकास होत असतो. भावनेने मनुष्याचं पोषण विकास होतो. ज्ञानाने काय होईल? फक्त रेघा मारल्या जातील आणि भूमिती गणित कळेल, पण पोषण कशाने होतं? त्या भावनेने होतं. तर ह्या भावनेने की मी आहुती देतो म्हणून तो विश्वभूक आहे, तो अखंड. आता तो जो विश्वकर्मा आहे तो विश्वभूक आहे असं लक्षात ठेवू. आपण किती भूक के 10 घास 25 घास संपलं की बास म्हणतात. किती जरी पट्टीचा खाणारा असला, काही गावं सुद्धा प्रसिद्ध आहेत त्याच्यासाठी असं म्हणतात, पण आणि खाणारेही प्रसिद्ध आहेत असं म्हणतात, पण ती जी आहेत ते सुद्धा शेवटी थांबतात. अगदी पैज लावून 20 लाडून 25 लाडू वगैरे सुद्धा असं ऐकतो आता. कारण आता तर काही गोडीच आधी घ्यावी लागते त्याला खाण्याच्या आधी, त्याच्यानंतर तो 2 घास खातो. अशी अवस्था असल्यावर काय आता कुठले लाडून काय हे आपलं ऐकायचं. पण आपण निदान ऐकण्यात पाहण्यात तरी असेल जुन्या ह्याच्यात वर साखर आणि घालून वर तब्येती चांगल्या असल्या पाहिजेत. किती म्हणजे त्यांची काहीतरी जीवनशैली चांगली असली पाहिजे असं ह्याच्यावरून तरी वाटते आम्हाला. ती चमचाभर साखर सुद्धा खाऊ का नको 2 वेळा प्रसादाची, ती रेगडी जात नाही खायला. खरं की नाही? असली अवस्था आहे सगळी. तर आता हा विश्वकर्मा आहे, तो विश्व धारण करतो. तर तो जो धारण करतो आहे
ही सगळी आत्ताची सांगितली ना, विश्वदृक् आणि विश्वभूक इथे लिहिलं जातं नंतर ते. मी खरोखर या संस्कृतीच्या भानगडीत पडत नाही, कारण सर्वांना जरा त्रासदायक होतं ते थोडंसं म्हणून. पण ते शेवटी एक आपल्याला काम सांगितलेलं त्यामुळे ते करायचं आहे आणि त्याच्यातनं काहीतरी मिळणार आहे एवढं नक्की. काय साधक म्हणून आपल्याला मिळणार आहे ते आपण बघूयाच पुढे. तर विश्वदृक् म्हणजे धारण करणारा आहे, तो विश्व धारण करतोय. मला सांगा, एखादा घरातला एक मोठा माणूस आहे, त्यांनी सगळी जबाबदारी घेतलेली असते, त्यावेळेला बाकी सगळे निश्चिंत असतात की नाही. पण समजा असा जर करता सवरता मनुष्य गेला तर सगळ्यांना एकदम सगळे खालीवर सगळ्यांची बीपी होतात का नाही त्या क्षणी, की आता पुढे काय असं वाटतं एकदम. कारण धारण करता होता तोपर्यंत तुम्ही सोपवून होता ना त्याच्यावर. तो जो कोणी धारण करता होता, कोण जो आहे घरातला मनुष्य मोठा, ते आजोबा असतील का आजी असेल कोणी असेल. अनेक ठिकाणी असं होतं की घरातले कर्त्या सासूबाई आहेत समजा, अशी कल्पना करू, किंवा काय समजा कोण माझी आहे समजा, त्या कर्त्या आहेत तोपर्यंत आपल्याला काळजी करायचं कारण नसतं, एवढं तरी नक्की आहे की नाही. आता काही काळजी करायला मिळत नाही याबद्दल तक्रार होती, ती गोष्ट वेगळी. सगळी काळजी त्याच करतात, आम्हाला काय करायला ठेवलं नाही असं होतं थोडंसं. त्यामुळे ते भगवंताने आपल्याला बुद्धी देऊन ठेवली, करा तुम्हाला काय करायचं ते. म्हणून रोजच्या व्यवस्थेत तो हस्तक्षेप करीत नाही व्यवहारात आपल्या. तुम्हाला काय करायचं ते करा म्हणतो, कारण तसं नाही केलं तर असं घरातल्यासारखं होईल. भगवंत जर असा जर शिरला तो खरं म्हणजे धारण करणारच आहे सगळं, पण सर्वव्यापी आहे, पण तरी सुद्धा आपल्यासारखा नाही. आपण सर्वव्यापी झालो म्हणजे दुसऱ्याला काही करूच येत नाही, तर तसं नाही आहे त्याचं. तर तुम्हाला म्हणजे सासूबाई त्या कट्ट्याला हातच लावून देत नाहीत त्या सुनीला, तिला अजून हा नाही अजून जमत नाही, अजूनचं आपण शिकवलं पाहिजे असं सगळं वाटतं की नाही. तर ते तसं नाही त्याचं भगवंताचं. तो म्हणतो हा कट्टा हे स्वयंपाक हे ते धान्य ते तू कर, काय करायचं ते जे काय करशील ते विश्वभूक. आहे नवऱ्याची तयारी कोणाची किंवा काय मोठ्याची कोणाची तयारी नाही होत. असं वाटतं की हे नाही जमलं तर आपला दिवस कसा जाईल हे सगळं खाऊन, हो की नाही. कदांना पचवावं लागेल असं वाटतं. पण तेवढा भगवंताचा म्हणजे आपण जेवढा एकमेकांच्यावर विश्वास टाकू शकत नाही त्याच्यापेक्षा किती पट भगवंत आपल्यावर विश्वास टाकतो. सगळं अन्नधान्य पिकून तुमचं तुम्ही करा, खावा, शिजवा, काय ते करा म्हणतो. तो नाही असं म्हणत की बाबा ह्याच पद्धतीनं व्हायला पाहिजे त्याच पद्धतीनं व्हायला पाहिजे, असं काही नाही. तुम्ही जे द्याल ना ते भक्षण करायला. नैवेद्य दाखवला आणि बाजूला सारला, असं घरात ताट सारलं गेलं असेल एखाद वेळा, पण भगवंतानी कधी ताट नाही सारलं नैवेद्याचं, होतं की नाही मला सांगा. म्हणजे हे सगळं शिकायचंच आहे आपल्याला. तर विश्वभूक विभू, तेव्हा हे जे आहे ना विश्वदृक् आणि विश्वभूक आहे, तेव्हा त्याची जी व्याप्ती आहे ती लक्षात यावी म्हणून विश्वशब्दाचे हे सगळे बाजू आपण पाहतो. फक्त यात एक लक्षात ठेवावं की हे तर सगळ्या शब्दांचे अर्थ होणं अवघड आहे, पण निदान एवढं लक्षात ठेवू की विश्वाला जोडून भगवंताला येणारे, आधी भगवंताची कल्पना देणारे आणि त्याच्या बरोबरीने येणारे असे काही शब्द आहेत ते पण लक्षात ठेवू. तो अनादि आहे, अजाहा आहे, अप्रमेय आहे आणि जगदादिजा आहे. हे चार शब्द एकत्र का केले? अनादि, अजः, अप्रमेय आणि जगदादिजः असे चार शब्द भगवंतासंबंधी आहे. म्हणजे मला साधा विचार करू, अनादि शब्दाबद्दल अनेकांना असं वाटतं की मी शोधून काढीन मध्ये नाही का ते बोगदे करून त्याच्यात ते घालून ती पृथ्वीची उत्पत्ती वगैरे, म्हणजे ते काही पुढं काय झालं नाही त्याचं, कारण त्या बातम्या अशा पुढे नंतर येत नसतात कधी, कारण लोक जास्त चौकशी करतील म्हणून. तर त्याच्याबद्दल काय सांगत नाहीत आणि एक टायमिंग देतात की साधारण आफ्टर 8 months इट विल बी डिक्लेअर्ड. मग आफ्टर 8 months लोक विसरूनच जातात ते सर्वसाधारण म्हणजे, त्यामुळे ते साधारण बरं आहे, ते तसंच असतं. तर असं आहे ते. तर व्युत्पत्तीची ती भानगड झाली ते आम्ही शोधून काढू वगैरे, तर तसं हे शोधून काढणार. आता तो शोधून काढू देत, मिळालं तर बरंच होईल, म्हणजे आणखीन निश्चित स्वरूपात कळेल. पण त्यांचं म्हणणं असं आहे की ते तुम्हाला सापडणार नाही. वडिलांच्या बारशाला जसं मुलाला जेवायला जाता येत नाही तशी आपल्या अवस्था आहे. कशाला सांगू आणखीन काय, मी तुझं बारसं जेवलोय असं वडील त्याला म्हणतो, पण हा त्यांना म्हणूच शकत नाही, अशी अवस्था आहे. तसं वडिलांचं बारसं किंवा त्यांचा जन्म ज्याला पाहायला येत नाही तशी. मग हा जो अनादि शब्द आहे तो असा आहे, अहो त्याचं जो मूळ तुम्हाला सापडलं तर काय बुद्धीचं काय राहिलं मला सांगा. भगवंताने दिलेली एवढी बुद्धी आहे ती की त्याला व्यवस्थित निघालेलं असं आहे का, हे कळण्यासाठी अनादि शब्द कळून घ्यावा. दुसरं अजाहा आहे, त्याला जन्म नाहीच आहे मुळामध्ये. जन्म आणि मृत्यू ह्या मर्यादेमध्ये वावरण्याची आपल्याला सवय आहे, म्हणून आपल्याला असं वाटतं की कुठे जन्म झाला शोधून काढणार. तू कसं समजणार आहे? बुद्धीची चौकट कशी आहे की जगात जन्माला आलेलं आपण बघतो, वाढलेलं बघतो आणि गेलेलं बघतो. ते 2 वर्षांनी जावं 5 वर्षांनी जावं, प्राणी असो, एखाद्याचं 3 दिवसाचं होता, साधी आपण ही ब्रह्मकमळ बघतो उमलून येतं तर काही तासात नाहीच होतं, हो की नाही. अगदी निसर्गाचा विलक्षण चमत्कार ही गोष्ट खरी. पण किती तास ते आपल्याला माहिती आहे. आपण फोन करून सुद्धा सांगतो ना आपण एकमेकांना जरा लवकर या, पुन्हा नाही आले तर पुन्हा अर्ध्या तासातून फोन करू, जर निघाला ना
का तर बाबा ते जाणार हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ही विचाराची चौकट झाली. त्या चौकटीत भगवंताला बसवायला जातो. आता ते कसं जमेल हे बसवू नका म्हणून सांगण्यासाठी अजाहा, ज्याला जन्मरहित आहे त्याला जन्म ही कल्पना तुमची आहे. त्यांनी तुम्हाला जन्माला घातलं, त्याला जन्म घेण्याची गरज नाही. जगदादिजहा असे जे शब्द एकत्र केले आपण, जगाच्या आधी जन्माला आला. वडील हे मुलाच्या आधी जन्माला आले त्यामुळं बारसं शक्य नाही. तसं हे त्याच्या आधी म्हणजे कुठे झाला आधी, त्याच्या आधी ते आहे एवढंच लक्षात ठेवता येतं. आता ह्याच्यापैकी काय सांगता येत नाही. शब्दाच्या मर्यादा त्याला आल्या. कारण जन्म म्हटलं की मृत्यू, हे जन्माला म हा मृत्यूतला म आहे असं म्हणतात. तर त्यामुळे जन्मात तो लागलेला आहे बरोबर. आता तुमचा जन्म झाला ना, मग मृत्यूतलं म बरोबरच आहे तुमच्या. आता तेव्हा काय त्याला ते उकार उलटा केव्हा करायचा तेवढं फक्त तरी ठरवायचं. एखाद्याचा लवकर होतो, एखाद्याचा उशीर होतो. घाबरायचं काय कारण नाही. जन्म झाला याविषयी खात्री आहे ना. कोणाला शंका वगैरे काय, कोणाला काही शंका वगैरे आहे का काही नाही. मग त्याच्यात मग आहे ना आहे. मग आता तो केव्हा उलटा होणार ते माहिती आहे का नाही ते माहित नाही, पण तो त्याच्या बरोबर आहे. ही आपली चौकट आहे. तेव्हा तो जो लागला आहे मागे तो आता असा आहे असं वाटते, पण तो कधीतरी असा होणार. तर हे आपली चौकटीमध्ये विचार करण्याची सवय झाली म्हणून त्याला आपण अजा हे समजू शकत नाही. नुसता हा जे आहे ना जगदादि जहा, मला जग कळतं ना म्हणून जगाच्या आधी जन्माला आला असं म्हटलं. म्हणजे आपल्या भगवंताविषयीच्या कल्पना स्वच्छ व्यवस्थित असाव्यात यासाठी सगळे हे शब्द एकत्र केलेले आहेत. आत्ता जे एकत्र केले ते या क्रमाने नाहीत पण ते एकत्र केलेत. कुठे कुठे आहेत ते वाटलं तर नंतर लिहून ठेवतो. की अजहा अनादि हे त्यासाठी वापरलं कारण आदी आणि अंत ह्याच भाषेमध्ये विचार करायची सवय झाली आपल्याला. आपल्या स्वतःच्या कल्पनांच्या चौकटीच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंताची मागमूस सुद्धा मिळणार नाही आपल्याला. हे लक्षात ठेवा. आपल्या कल्पनाच्या विचाराच्या चौकटीच्या बाहेर गेल्याशिवाय भगवंताची झुळूक सुद्धा मिळायची नाही असं आपण लक्षात ठेवू. जर कल्पनेच्या पलीकडे गेलो तर कदाचित झुळूक जाईल एखादी. म्हणजे काही वायू तत्व सापडलं नाही आपल्याला असं नव्हे. म्हणून कृष्णमूर्ती म्हणाले तसं फार तर खिडक्या उघड्या टाकता येतील पण झुळूक आणणं हातात नाही. तेवढ्या कल्पनाच्या विचाराच्या खिडक्या उघड्या टाका, भगवंताची झुळूक यायची त्यावेळी येईल. पण मीच जर माझ्या कल्पनेत सगळं बसलं पाहिजे असं म्हणून जर जगाचं बसलेलं असेल तर ते बसणार नाही. साध्या जगाचं बाहेरच्या बसत नाही. रोज उघडलं की काहीतरी नवीन दिसतं, अरे बापरे असं वाटतं की नाही एकदम हे काय झालं नवीन आता असं वाटतं. तर त्या जगाचं काय असेल याची कल्पना आपण करून बघायला हरकत नाही. तेव्हा त्यासाठी जगदादिजा ही मला ओळख पटावी म्हणून सांगितलं. तुम्ही जगात राहता, आपण जगात राहतो याविषयी कोणाला काय शंका आहे का? जसं जन्माला आलो याविषयी शंका आहे का? तसं नाही. आपण जगात राहतो. हा ठीक आहे, माझं एकट्याचं जग आहे, हा हेही मान्य आहे. पण ते त्याच्या बरोबरीनं काहीतरी लागून असल्याशिवाय ते नाही. त्याला घर आहे, काय झाडाखाली राहतो, पण आहेच ना काहीतरी, आभाळाखाली तरी आहे ना. अगदी संन्यासी झाला तरी सुद्धा शेवटी तो दंड एक हातात, ते काय कमंडलू काय त्याचं असेल ते, हो की नाही, काय जे असेल ती एवढंसं लंगोटी वस्त्राची असेल पण ती त्याच्याबरोबर आहे. त्याच्या संबंधाशिवाय त्याला पर्याय नाही. असं जर आहे, काही नसेल तर देहाचा तरी संबंध आहे ना, आहे. म्हणजे ह्या जगामध्ये मी राहतो. जग याचा अर्थ माझ्या व्यतिरिक्त असलेल्या सर्व वस्तू, माझ्या व्यतिरिक्त असलेले सर्व पदार्थ, माझ्या व्यतिरिक्त असलेले सर्व जीव, त्यांच्यामध्ये मी राहतो ना. मग त्याचं भान ठेवून जगणं हे आपलं काम आहे. जगदादिजहा, त्याच्या आधी जो आहे, जगाच्या आधी जो जन्माला आलेला आहे त्याचं भान ठेवून वागणं हे तर त्याच्या पुढचं काम झालं. आधी मी ज्यात जन्माला आलो त्याचं भान ठेवून वागणं हेच आपले धर्म. आपले जे धर्म सांगतात की काय आता मुलगा आहे, काय मुलगी आहे, काय वडील आहेत, काय पत्नी आहे, काय अमका आहे, काय प्रत्येकाला आपली कर्तव्य सांगितली म्हणजे आपल्या संबंधाप्रमाणे वागायला सांगितलं. दुसरं काय सांगितलं तर तेच सांगितलं धर्म आहे ना. आचार धर्म हे आचार लक्षणो धर्म, हा धर्माची व्याख्यात मुळात तशी आहे. तर ते आचार कशासाठी सांगितले की हे संबंध लक्षात यावेत आणि कळावेत आणि त्याप्रमाणे वागता यावं. मग हे जे जगाचं सांगितलं त्याच्या एक पलीकडे टप्पा जगाच्या जन्माच्या आधी जो जन्माला आला त्याचं नको का लक्षात ठेवायला, त्याचं पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे, मग जगाचं जमेल. तेव्हा ते लक्षात भान असावं म्हणून या जगाच्या पलीकडे जग आहे. म्हणून आपल्यापुरतं असं लक्षात ठेवू आपण की माझं जे जग आहे, एक तर मी एकटा नाही, मी जगामध्ये आहे, जन्माला आलेलो आहे, मरण मागे लागलेलं आहे. हे दोन गोष्टींचे भान ठेवणं. मरणाचे स्मरण असावे तेच ते म्हणजे बरोबर आजच्या गोष्टीला किती व्हॅल्यू द्यायची ते कळतं. आज जे काय घडलेलं आहे त्याला किती
कुठल्याही दिवशी घ्या, आज जे काय घडलं, मान अपमान झाला, अमकं झालं, आनंद झाला, दुःख झालं, लांब गेलो, जवळ आलो, माणसं तुटली, माणसं जोडली, काय जे असेल ते जे काय झालं आहे त्याला या सगळ्या पार्श्वभूमीवर किती महत्त्व द्यायचं ते कळतं, म्हणून स्मरण असावे. त्यासाठी यस्य स्मरण मात्रेनं आपलं चाललंच आहे. तर त्याच्या पलीकडे त्याचं स्मरण, ते ज्या जन्माला आलो त्याचं, आणि मग त्याच्या आधी जो जन्माला आला त्याचं, आणि मग जो जन्मालाच आला नाही अशी ज्याची व्याख्या करता येते त्याचं. अजहा. आता ही 3 गोष्टी एकत्र केल्या आपण, अनादि, अजहा, जगदादिजहा आणि सर्वादिही असा एक शब्द आहे, तो त्याचाच अर्थाचा आहे, पुढे गेलं तरी चालण्यासारखा आहे. सर्वांचा आदी असं म्हटलं. झाड 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 म्हणजे शेवटी झाडाचं बीज असणार की नाही असणार, ते कुठून आलं ते सांगता येत नाही. म्हणजे झाड या नावाची एक कॅटेगरी घेतली की त्याची मूळ आलं. असं प्रत्येक गोष्ट घेतली, माणूस घेतला, झाड घेतलं, काय दगड घेतला, काय तुम्हाला कुठले जे घ्यायचे ते घ्या, काय कसं घ्या, प्राणी घ्या, कुठलेही घ्या, काय तुम्हाला सिंह घ्या, काही घ्या, त्या प्रत्येकाची एक मूळ काहीतरी असणार आहे की तिथून तो सिंह जरी असला तरी सुद्धा आमच्या विचाराच्या दृष्टीने काही घाबरायचं त्याला कारण नाही. प्रत्यक्ष येतो तेव्हा कदाचित आपल्या ठाव सुटतो, पण प्रत्यक्ष सिंहाचा विचार करायचं काय, आपल्याला त्यात घाबरायचं काय कारण नाही. बरोबर आहे की नाही? तर तसा विचार केला तर ते सिंहाचा आधी काय तर ते माहिती आहे. सर्वाधिक काय आहे ते माहिती आहे, तो भगवंत आपला. म्हणजे जो ईश्वर आहे त्याचं स्वरूप कळावं, जो विष्णू आहे त्याचं स्वरूप कळावं, जो नारायण आहे त्याचं स्वरूप कळावं, म्हणून सर्वाधिक असा शब्द वापरला. तुमचं काय आहे ते सगळं मिळून एकत्र करा. आपलं जे काय आपलं असेल ते काय, घर म्हणजे दगडविटांचं झालं ना, म्हणजे त्याचा आधी काय दगड, आजच्या भाषेत काय विटा, मग त्याच्या कशात झाल्या मातीच्या, बरं मातीचं काय आधी, त्याच्या आधी काय माहीत नाही, हां मग ते सर्वाधिक असं प्रत्येक ठिकाणी लावलं की सर्वाधिक म्हणजे काय भगवंत हे कळतं, यासाठी ते. मग आता हे जर आपल्या लक्षात आलं तर ही सगळी नामं अशी एकत्र केली तर विश्वाच्या संबंधातली आपली कल्पना स्वच्छ होते की एक अनादि आहे, एक अजाहा आहे, जगदादिजाहा आहे आणि सर्वादिही आहे. अगदी स्वच्छ स्पष्ट म्हणायचं तर रामजन्माला अगं सखी एवढीच आमची कल्पना राहणार मर्यादित, जास्तीत जास्त, होय की नाही. गाणं म्हणून ठीक आहे, कदाचित एखादी इतिहास म्हणून वस्तुस्थिती पण ठीक आहे, तेही मान्य आहे, पण जन्माला म्हटल्यानंतर तो राम तो नव्हे, असं लक्षात ठेवायला हरकत नाही. आत्माराम जन्माला आला नाही, आत्माराम गेला नाही, असं आहे. म्हणून शेवटी अंतर्यामी ओळखावा असं म्हटलं, किंवा शेवटी आत्माराम म्हटलं. म्हणजे सगळा दासबोध दिला, तो सगळं समर्थ कृपेची वचने तो हार, ते सगळं रामाचंच कृपा हे म्हटलं, पण त्याच्याबरोबर शेवटी पुन्हा आत्माराम सांगून परत सार सांगितलं. अख्खी ज्ञानेश्वरी लिहिली, पुन्हा अमृतानुभव सांगून त्याची चव सांगितली काय आहे ती आत्मारामाची चव. तेच प्रत्येक ठिकाणी आहे, कारण संतांना शेवटी हे करावंच लागतं शेवटी की हे जे अप्रमेय अव्याख्याय काय आहे त्याच्याविषयी त्यांचा अनुभव कुठेतरी आणून ठेवून सांगून द्यावं लागतं की बाबा हे जे मी स्वरूप समोर ठेवलेलं आहे हे एका अवताराचं आहे, जो अवतार घेतो त्याचं स्वरूप काय असेल ते लक्षात ठेवा. अवताराचं स्वरूप कळलं, राम काय जन्माला अगं सखी मान्य आहे, हे जन्माला ना, मग दाशरथी राम झाला. मग आता परशुरामाने कशाला त्याच्या वडिलांनी कसं नाव ठेवलं, त्यांनी रामच ठेवलं होतं. तो पुढं परशु हातात घ्यायला लागला, शस्त्र झालं म्हणून परशुराम झाला ना, बरोबर आहे की नाही. त्यांनी त्याचं नाव रामच ठेवलं होतं, याचं नाव कृष्ण ठेवलं होतं. मग आता त्याच्या आधी तो असला पाहिजे की नाही. त्यांनी ज्या वेळेला कृष्णावतार आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये तो राम आहे, पण तो बलावर भर त्याचा असल्यामुळे बलराम झाला. म्हणजे पुन्हा राम त्याच्या आधीच होता, त्याला बल चिकटलं, इकडे परशु चिकटला म्हणून त्या रामाचा बलराम झाला, इकडे परशुराम झाला, हा दाशरथी राम झाला, आणखीन काय झाला, असे खूप राम. पण असा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल याचा मूळ राम कुठला, मग तिकडे जायला लागतं मागे. असं करत करत आपल्या लक्षात येईल की हे अप्रमेय असा एक शब्द वापरलेला आहे, तो आता त्याच्या पुढचा बघायचा. हे सगळं मिळून आपल्याला घेता येईल काय एवढं अप्रमेय ह्या शब्दाचं थोडंसं स्पष्टीकरण करा, हे आपल्याला कळेल अशा भाषेत बघायचा प्रयत्न करूया. खोलीत मी प्रवेश केला, त्या दिवशी खोलीत आलो आणि बटन दाबलं. रात्रीची वेळ आहे, खोलीत अंधार आहे, काही दिसत नाही, तर बटन दाबल्याबरोबर लाईट काही लागला नाही म्हटल्यानंतर मी मुलाला बोलावलं की अरे जरा बॅटरी घेऊन ये, काय झालं बघूया. बल्ब गेला असेल, एक आपलं काय झिरोचा बल्ब लावून ठेवला असतो ना, जवळ लावतो पहिल्यांदा गेल्यावर लावला किंवा रात्री ठेवलेला असतो, तर तशा तऱ्हेनं तो लागल्याबरोबर बटन दाबल्याबरोबर तो लागला पाहिजे म्हणजे प्रकाश पडेल. तर ह्यासाठी ते प्रकाशासाठी आपण ते बटन दाबलं, तर त्याबरोबर तो बल्ब लागला नाही. म्हणून मी सांगितलं की बाबा अरे बॅटरी घेऊन ये, काय बल्बमध्ये काय झालं बघूया. बॅटरी आणली, बल्बवर बॅटरी टाकल्याबरोबर असं लक्षात आलं की त्याच्यातली तार तुटली. आपल्याला माहिती असते ना, त्या तारा बल्बमध्ये असतात, त्यात जळतात वगैरे हे होतं. ते गेला. ते गेल्यानंतर आता पर्याय दुसरा असा की दुसरा बल्ब घरात आहे, तो तिकडचा इकडे आण, इथे बसव, आणि तो लावला. त्याला म्हणलं आता की आमचे मित्र होते हे बरोबर, तर त्यांना म्हटलं की आता हे तर आता बटन दाबा.
बॅटरी बंद केली त्यांनी, बटन दाबल्याबरोबर प्रकाश पडला. प्रकाश पडल्यावर म्हटलं आता जरा बॅटरी लावा आणि बल्ब बघा आहे की नाही बरोबर. तर हे ते माझ्याकडे बघत राहिले, म्हणजे आत्तापर्यंत बरे होते, म्हणजे थोडक्यात असं लाईट गेला म्हणत होता तोपर्यंत बरं होते, बॅटरी आणा म्हणले तोपर्यंत बरे होते. पण हे जे आहे हे आता पुन्हा बॅटरी लावून काय बघणार, कारण आता बल्ब लागलेलाच आहे. तेव्हा प्रकाशाला वेगळं प्रमाण लागतं का? प्रमाण आणि प्रमेय सिद्ध होतं. प्रमाण जे असतं त्यांनी प्रमेय सिद्ध होतं की हे बटन दाबल्यानंतर हा लाईट लागतो किंवा अशा तऱ्हेनं लाईट लागतात बटन दाबल्यानंतर, असं एक आपल्याला एक प्रमेय होतं. ते मी बटन दाबून सिद्ध करून पाहिलं, तर ते सिद्ध नाही झालं, म्हणजे प्रमाणाने सिद्ध नाही झालं. म्हणून मला बॅटरी आणावी लागली, ते दुरुस्त करायला. सगळं झाल्यानंतर आता ज्या वेळेला प्रकाश पडला तर तो प्रकाश आहे हे सिद्ध करायला मला काय लागतं, तर मला काहीच लागत नाही. प्रकाश पुरेसा आहे. जे प्रकाश असणे एवढी एकच गोष्ट प्रकाश सिद्ध करायला पुरेशी आहे. हे आपली प्रमाण प्रमेयाची पद्धत आहे. आपल्याला प्रमाण असलं तर आपण जर म्हणाला मला अमुक टक्के मार्क पडले, आपण तो कशावरून सर्टिफिकेट दाखवला, म्हणजे प्रमाणाने आपल्याला प्रमेय सिद्ध. कशावरून हा प्रश्न राहतो, सिद्ध करा कशावरून, ते कशावरून सिद्ध करा ही जी पद्धत आहे ती प्रमेय पद्धत आहे. आणि त्याने आपल्याला विचार करायची सवय लागली आहे, म्हणून त्याच्याबद्दल सांगितलं तो अप्रमेय आहे. त्याच्याबद्दल तुम्ही प्रमेय मांडू शकत नाही, प्रमाण देऊ शकत नाही, सिद्ध करू शकत नाही. पण प्रकाश सिद्ध करायला काय लागतं, काही लागत नाही. प्रकाश पडला की कळतं. म्हणून संत म्हणले आम्हाला प्रकाश पडलेला आहे भगवंताचा, तुमच्या जीवनात पडेल तेव्हा पडतो. आता मला त्यांच्यावरच विश्वास ठेवणं भाग आहे, कारण ते अप्रमेय आहे. मी माझे जर पर्शी घेऊन तिकडे जायला जाईन तर काय चालणार नाही तिथे काही. म्हणजे मला त्यांनी ज्या मार्गाने गेलं त्या मार्गाने गेलो तर प्रकाश पडेल आणि मला तो आपोआपच कळेल, मला सांगावं लागणार नाही. प्रकाश पडल्यावर त्याला सांगावं लागला का की हा बल्ब हा चांगला आहे म्हणून, काही सांगावं लागलं नाही, कारण प्रकाशच पडलेला आहे. आता काय आणखीन सांगायचं, तो चालू आहे की नाही, बंद आहे की नाही वगैरे, काय प्रमाणाची गरजच नाही, कुठल्या प्रकाशच पडलेला आहे. आता बॅटरी लावून तो प्रकाश आहे का नाही बघायची काही गरज आहे का, तशी गरज नाही. तसं प्रत्यक्ष अनुभवाने जी गोष्ट सिद्ध होऊ शकेल ती परमेश्वर म्हणू आपण, अप्रमेय आहे, ती प्रत्यक्ष अनुभवाने सिद्ध होईल. मग आपल्याला ज्या वेळेला कधीतरी निरतिशय किंवा निरुपाधिक असा कधीतरी आनंद अनुभवायला आला असेल तर समजा की परमेश्वराची एक झुळूक आपल्यावर आलेली आहे, अशी कल्पना आहे की असंच आपलं आयुष्यभर व्हावं. त्याला उद्धार म्हणतात, बरोबर. तर ही जी चार आपण आत्ता विशेषण पाहिली, अनादि विश्वकर्म्याचं स्वरूप काय, अनादि अजहा जगदादिजहा सर्वादिही, अशी त्याची स्वरूप आहे. आता हे सगळं आपल्याला काय गरज आहे याची, साधकांनी काय मिळवावं ह्यातून, हा प्रश्न आहे. कारण आपल्याला ते पुन्हा दरवेळेला ते पाहायचं आहे की आपल्याला काढण्याचा उपयोग काय. पहिला उपयोग सांगितलं तर ते हे की ज्या जगात मी वावरतो, मी जगात वावरतो याचं भान, ही पहिली गोष्ट. विश्वाम म्हणून आईला मातृदेवो भव त्यासाठी, पितृदेवो भव त्यासाठी, होय की नाही. वृद्धाश्रमात नव्हे, पितृदेवो भव मातृदेवो भव, हां तिथे येणार आहे. ॲक्शन पॉईंट आहे पुढे कुठेतरी, तो ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्याचं महत्त्व पटेल, तोपर्यंत नाही पटणार. आता ते तरुणपणी पटतच नाही, पण म्हातारपणी आकलन होतं, तर त्यावेळेला काय उपयोग नसतो. तोपर्यंत आपले वडील सेवा करायला शिल्लक नसतात. की नाही. समजा हे म्हातारपणी आकलन झालं की हे करायला नको होतं, तर आता त्याला ते रिव्हर्स करता येईल का यातलं काही, तर नाही करता येणार. आता ते जर संस्कार असतील तर मुलगा ते काम करेल, जे कदाचित चूक मी केली असेल ती तो करणार नाही. म्हणून आपण सुरुवातीपासूनच विष्णू सहस्रनाम अभ्यासावे चांगले. आपण जगात आहोत, जग ही पहिली ओळख आहे आपली, याची जाणीव ठेवावी. म्हणजे एक जग म्हणजे आई, दुसरं जग म्हणजे माझे वडील, तिसरे जग म्हणजे माझी बहीण, काय तुमचं कोण असेल ते पुढे ऑफिस, नोकर, मालक, व्यवसाय सगळं ते जगच आहे. तर याचं भान ठेवून जो मालक राहील तो नोकराची पिळवणूक करू शकेल का, असं मला म्हणायचं आहे. जो आईची जाणीव ठेवून राहिला, जो वडिलांची जाणीव ठेवून राहिला, तो अन्यायाने वागेल का, मग विष्णू सहस्रनाम शिकल्याचा उपयोग आहे का नाही, हा प्रश्न आहे. तर ते शिकल्याचा असा मला व्यावहारिक उपयोग आहे की माझे संबंध मला कसे ठेवावे ते कळेल. माझे मला आईशी, माझे मला वडिलांशी, माझे मला त्या जगाशी, माझे मला त्या नोकराशी, माझे मला मालकाशी सुद्धा, कारण परमेश्वर सुद्धा मालक आहे. त्यामध्ये एक आहेच वचन आपल्याला येणारच आहे पुढे की तो त्याचा मालक आहे ह्या जगाचा. म्हणजे जसं एखाद्या ऑफिसमध्ये शेवटी जर समजा त्या क्लार्कनी काय साहेबाचं भांडण झालं, साहेब शेवटी साहेब कोण असं विचारतात, शेवटी ठरवणार कोण हे, शेवटी मी का तू. समजा कामाला नोकर आहे आणि एखादा मालक आहे, तर शेवटी मालकाने सांगितलं जर त्या नोकरांनी नाही ऐकलं तर शेवटी काय होतं, तो जरी बरोबर चूक काय ते त्यांचं झालं एकमेकांचं सगळं, तरी शेवटी ते म्हणतात की बाबा मी सांगतो म्हणून कर बस. म्हणजे शास्ता म्हणजे त्याचा जो शेवटी शासन करता जो मालक जो कोणी असेल त्याचं शेवटी नोकराला ऐकावं लागतं. तसं ह्या जगाचा शास्ता कोणीतरी आहे त्याचं मला माझ्या जीवनात ऐकावं लागतं, एवढंच. मग जसं वडिलांचं घरामध्ये स्थान असतं ते सांगतात त्याला मुलं ऐकतात,
तसंच पुढे ते त्यांच्या जीवनामध्ये कदाचित ते त्यांच्या मालकाचं असेल, ते मालक असतील तर ते नोकरांचं असेल, मी नोकर असेल तर माझ्या मालकाचं असेल, जसे संबंध असतील त्याप्रमाणे जगायचं. तर हे आदर्श जगणं करायला हे आपल्याला सगळं उपयोगी पडणार, कारण हे सगळं माझ्या आधी अस्तित्वात होतं आणि नंतर राहणार. हे अनादी आणि अनंत हे जे काय आहे ना, हे यामुळे आहे की तिकडचं तुम्हाला सापडत नाही, इकडचंही तुम्हाला सापडत नाही. मग तुम्ही त्याचं आणि याचं भान ठेवून जगला म्हणजे झालं. बाकी आणखी काय करायचं आपल्याला? मला नाही आधी सापडलं, काय मिळणार आहे मला त्याच्यातनं? आपण बघतो व्यवहारामध्ये सुद्धा हे लोक हे सगळे संशोधनं करतात. काय त्याचा संशोधनांचा मला व्यवहाराच्या दृष्टीनं मला काय उपयोग आहे मला सांगा. आता जाहिराती येतात, ते सगळे काय काय टी व्हीवर चालले म्हणतात बुवा, किंवा आता ते 20 जुलै आला, ते 19 जुलै झाला, 20 जुलै झाला. ते आता किती वर्ष झाली? 40 वर्ष झाली ना. आता चंद्रावर पाऊल ठेवलं म्हणतात, त्याला 40 वर्ष झाली म्हणतात असं मी म्हणतो. चंद्रावर पाऊल ठेवलं त्याला आता 40 वर्ष झाली. त्यानिमित्त आता कार्यक्रम वगैरे करायचे. ज्यांनी ही कोणी पावलं ठेवली असं म्हणतात, त्यांनी पुन्हा काय पाऊल ठेवायचं धाडस केलं नाही. ह्याच्यावरनं आपण काय ते गरीब देशांनी ओळखावं, एवढंच मला म्हणायचं आहे. आधीही तुम्हाला शोधायचं आहे, त्यातला एक चंद्र शोधला तर 40 वर्ष पुन्हा जायचं धाडस झालं नाही कोणाला, आणि बाकीच्यांनी जाऊ नये खरं सांगायचं. पण ते सांगत नाही, तुम्ही पण करा, कारण सगळं तंत्रज्ञान खपतं. सगळं तंत्रज्ञानाचा पैसा होतो आणि त्याला आम्ही भुलतो. आणि आमच्या चंद्रयानाचे आता किती 400 कोटी रुपये गेलेत ना आता सध्या. आपण सगळं वाचत असाल, मला थोडंसं नाईलाजाने वाचावं लागतं थोडं थोडं, तर आपल्याला माहिती असेल. आणि बाकी वृत्तपत्रावर जाण्याचा अर्थ नसतो. मला त्या माध्यमाविषयी आदर असला तरी एकच बातमी दोन्ही प्रकारांनी त्याच दिवशी आली होती, आपल्याला माहिती असेल. एकच बातमी आहे पण ती 2 प्रकारांनी आली होती. 400 कोटी रुपये गेले हे जेव्हा त्याचा आरडाओरडा सुरू झाला, तेव्हा जी एक गोष्ट जन्माला घातली होती. आपण मोठे लोक आहेत, आपल्या तर काय, आपण काही शास्त्रज्ञ नव्हे, एवढ्या मोठ्या गोष्टी करण्याचं आपलं काही कारणही नाही आपल्याला काही, आणि गरज पण नाही आपल्याला काही, की नाही. माझं जे जग आहे तेवढं मला व्यवस्थित सांभाळता आलं. आई वडील, मुलं बाळं, काय घरातलं दारातलं काय असेल ते, आपलं नोकर चाकर किंवा आपले काय ऑफिस, काय दुकान, तेवढं जर आदर्शपणे सांभाळता आलं तरी जगाचा उद्धार माझ्याकडून काय व्हायचा एवढाच आहे, तेवढा झाला. आणि माझा उद्धार तेवढ्यातच होतो, आणखीन काय करावं लागत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी मोठ्या आहेत, मोठ्या खूप मोठ्या आहेत, आणि त्याचा आपल्याशी संबंध येतो, कारण आपण काहीतरी पुरवत असतो त्याच्यातलं तिकडे. तर त्यातले 400 कोटी रुपये आता जातात म्हणल्यावर 2 वर्षासाठी ते केलं होतं. ते एकदम आरडाओरडा झाल्यावर काय झालं त्याचं पुढे? तीच बातमी 2 प्रकारांनी दिली, की एकाने सांगितलं की ते 400 कोटी रुपये पाण्यात गेले. आता 2 वर्षासाठी ते राहायचं होतं, ती गोष्ट आता 8 महिन्यात गुंडाळायची वेळ आहे. आता ह्यांनी गुंडाळायची वेळ आली असं विधान केल्याबरोबर त्यांनी असं सांगितलं की 8 महिन्यात आमचं फत्ते झालं. काय 2 बातम्या एकाच घटनेच्या असू शकतात, मला काय कळत नाही, एवढ्या काही कळत नाही एवढं म्हणलेलं बरं. तेव्हा ते अनादी तसलंच आहे असं समजा, आणि आजही तसलंच आहे समजा. हे तरी काय कळते का आपल्याला नक्की काय आहे ते? काय नाही. 40 वर्षापूर्वी पाय ठेवलं त्याचं काय झालं काय आपल्याला माहित नाही. तुमच्याकडे एक CD येऊन गेली असेल मध्ये त्याच्याबद्दल, वेड इज हॉक्स, तर ते तुम्ही पाहायला असेल तर त्याच्याबद्दलची CD पण अवश्य पाहून ठेवा कधीतरी, काय माहिती असावं आपल्याला. तर ते काय पाऊल ठेवलं त्यांनी, परत ते का केलं नाही याचा उलगडा काही कोणाला झालेला नाही अजूनही. ते तर त्यांनाच माहिती असेल आत काय ते. ती फिल्म्स हरवली असं म्हणतात, आणि आता फार ओरडा झाल्यावरती सापडली असं म्हणतात. म्हणजे आता याच्यावर आता तुम्ही काय तेवढं असो. तर अजहा आणि अनादी आणि ही काय भानगडे, यातून आपण काय शिकावं? तर कोणी जर आपल्याला जगाची व्युत्पत्ती सांगतो वगैरे म्हणला तर त्याच्या नादाला लागू नये साधकाने. एवढं सार सांगतो आता फक्त, कारण वेळ संपली. तर सार सांगतो की कोणी जर जगाची व्युत्पत्ती वगैरे जर चर्चा करायला, काही ना फार हाऊस असेल की आपण जगाची व्युत्पत्तीवरती अमुक प्रकरण आहे, तमुक प्रकरण आहे, अमुका ग्रंथ आहे, वाचूया, अमुक करूया. तर त्यामुळे आपण तसल्या गोष्टीच्या भानगडीत पडू नये, कारण ते सापडणार नाही हे फार पूर्वी सांगितलेले आहे. ते अप्रमेय आहे हे फार पूर्वी सांगितलेलं आहे. दीपस्य नास्ति दीपेच्छा असं शंकराचार्यांनी भाष्य करताना अप्रमेयबद्दल लिहून ठेवलेलं आहे. दीपाला दुसऱ्या दीप लावून प्रकाश बघण्याची गरज लागत नाही, त्याचं सोपं उदाहरण सांगितलं आहे. शंकराचार्यांनी जे विष्णू सहस्रनामाचं भाष्य लिहिलं आहे त्याच्यामध्ये हे लिहिलं आहे, दीपस्य नास्ति दीपेच्छा, दुसऱ्या दीपाची इच्छा त्याला गरज नाही आहे प्रकाश बघण्यासाठी. तुझा आहे का नाही, आपण आहोत का नाही, याविषयी काही शंका येते का कधी? सगळे आहोत, हो की नाही? आहोत, याबद्दल काही शंका नाही. कधीतरी ते जरा खालीवर झालं म्हणजे वाटतं आहे ना आपण आहे, किंवा अकल्पित काहीतरी घडलं
की वाटतं काही वेळेला चिमटा घेऊन बघतो मनुष्य, नाही असं नाही, फार आनंदात किंवा फार दुःखात वगैरे होतं, पण चिमटा घेतोच शेवटी, म्हणजे आपण आहोत त्याची खात्री असते, घेणारा आहेच ना, चिमटा घेणारा कोण आहे, शेवटी ते स्वतःच. तर त्यामुळे ते जे आहे त्याला त्याची जशी खात्री असते तशी हे स्वतः प्रमाण आहे, त्याला वेगळ्या प्रमाणाची गरज नाही. आमची भाषा प्रमाणाची आहे, त्यामुळं आपण ते एकदा अप्रमेय आहे म्हणून सांगितल्यानंतर आपल्याला त्याची काळजी करायचं कारण नाही. तर माझ्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात, तर जगाच्या जी उत्पत्ती आहे किंवा जगाचा जो अंत आहे, तर त्याच्या संशोधनासाठी आपल्या जन्मातला वेळ सामान्य साधकांनी घालवू नये, थोर माणसांनी करावं ते काम. तर जगाच्या उत्पत्तीच्या भानगडीत आपण पडू नये आणि कुठली चर्चा चालू असली तर त्यात सहभागी होऊ नये. तेवढा वेळ नामाला दिला तर आपला लवकर उद्धार होण्याची शक्यता आहे. बाकी जगाचं काय काय होणारच, त्या आधी होतं नंतर राहील, त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही. ही वस्तुस्थिती आहे, हे पाहावं आणि मान्य करावं. माझं जग ही माझी वस्तुस्थिती आहे. हे आत्ता जे सांगितलं अजग, अनादि वगैरे ही सगळी 4 विशेषण सांगितली ना, त्याच्यामधून काय लक्षात येतं की हे घर मी घरात येण्यापूर्वी अस्तित्वात होतं हे मान्य करावं, त्याची एक व्यवस्था होती हे मान्य करावं. सुनेला अडचण काय आहे की ती चुकीची वाटतेय, आपल्या काहीतरी बदललं पाहिजे असं तिच्या बाजूने आहे. असं ते दरवेळेला मुद्दे संवाद संघर्ष यांचे मुद्दे एवढेच असतात फक्त, पण हे आधीपासून अस्तित्वात आहे, ते चालू आहे. थोडेफार फेरफार होतील, याच्यापेक्षा जगात काही होत नाही. घडामोडा जगाचा स्वभाव आहे, तेवढं होईल महाराज म्हणायचे तसं, तर तेवढं होईल, यापेक्षा काही होणार नाही. त्याच्यात ती वस्तुस्थिती आपण आधी मान्य करावी की घर होतं, आधीच आहे, ते व्यवस्थित चालू आहे. आपण येण्याने जगामध्ये फार मोठा काही फरक पडलाय असं समजायचं काय कारण नाही, किंवा आपल्याकडून फार मोठा फरक पडणार आहे असंही काय वाटून घ्यायचं कारण काय फरक पडत नाही. अहो एवढं सगळं झालंय, आता आपण इतकी नावं एवढी मोठी यादी वाचतो, तर जगामध्ये इकडे तिकडे कुठेतरी एवढाशी हालचाल होते, यापेक्षा काय नाही. इतकं आपल्या अस्तित्वाची व्यवस्थित वस्तुस्थिती आपण ओळखून राहिलं तर खूप आनंदाने राहते. मला काही महत्व नाही घरामध्ये असं किती माणसांना वाटतं आणि त्यामुळे किती त्रास होतो की नाही असं कोणाची होतं. लहान मुलाचं वाटतं, बायकोला वाटतं काय विशेषच नाही त्यात, ते तर अगदी वाटणारच कारण हक्काच्या जागा. तर त्यामुळे त्यांचे ते रिझल्ट त्यांना असं वाटतं की मी काय आता म्हणतात त्याला, ते जसं अर्ध्यापेक्षा जास्तच हे मालकी नसतं ते किंवा काय ते असतात ते, तर ते जे काय आहे त्याचं माझ्याप्रमाणे मनाप्रमाणे काही होत नाही घरामध्ये असं वाटतं. आपण कोण त्याचं एवढंसं थोडंसं जरा लक्षात घेतलं, अजम अनादिम आधीपासून असलेलं नंतर अस्तित्वात राहणारं, आपण जरी राम म्हणले तरी काय फरक पडत नाही, असं सगळं जग आहे. हे एकदा व्यवस्थित आकलन झालं, विष्णू सहस्रनामामध्ये 4 नामांचा आपल्याला उपयोग झाला असं समजायला हरकत नाही. तेव्हा जगाची व्युत्पत्ती नको, वस्तुस्थिती पाहावी. जगाची व्युत्पत्ती नको, वस्तुस्थिती पाहावी असं मला म्हणायचं आहे. आपल्या लक्षात आलं असेल तर जगाची व्युत्पत्तीच्या भानगडीत उत्पत्तीच्या काय पडू नये, आपण जगाची वस्तुस्थिती बघावी की ह्या जगामध्ये, म्हणजे एक समजा कुटुंब आहे माझं, तर माझ्या कुटुंबामध्ये मी एक लहान व्यक्ती म्हणून प्रवेश केलेला आहे. इथे मोठी माणसं आधीचीच आहेत, इथे लहान मुलं आधीचीच आहेत, अशा जगामध्ये मी प्रवेश केलाय. आता या जगामध्ये मला पहिल्यांदा सुसंवाद, हे माझं काम, पहिलं काम आहे सुसंवादी होणं. लहान मूल जन्माला येतं त्यावेळेला बाहेरच्या सगळ्या वातावरणाशी त्याचा विसंवाद झाला तर ते जातं. आपल्याला माहिती असेल सुसंवाद झाला की जगतं. सुसंवाद सगळ्या हवेशी, पाण्याशी, त्या सगळ्या यंत्रणेशी जेव्हा सुसंवाद होतो तेव्हा जन्माला आलेलं मूल जगतं. मग तसं आपण जगात जन्माला आलेले आहोत, सगळ्याशी सुसंवादी होणं हे आपलं पहिलं काम. ते जग आहे तसं मान्य करणं हे दुसरं काम. त्याच्यात माझं काय काम आहे ते पाहणं ते माझं काम. असं जर क्रमाने गेलो ते हा अजम अनादिमचा सगळ्या आपल्या लक्षात येईल. आणि माझ्या सार्थकासाठी, उद्धारासाठी, आता तुम्ही ज्या अर्थी त्या जन्माला आला त्या अर्थी तुम्हाला स्थान त्या जगामध्ये निर्माण केलं की नाही भगवंताने. समजा कुटुंब आहे, लग्न करून मुलगी घरात आली किंवा मूल जन्माला आलं, कुठल्याही प्रकाराने आपण घ्या, किंवा मित्र म्हणून जोडला गेला, त्या जगामध्ये दाखल झाला की नाही, झाला. म्हणजे त्याला स्थान आहे की नाही, आहे. काय म्हणून आहे, मित्र म्हणून आहे, सून म्हणून आहे, मुलगा म्हणून आहे, मुलगी म्हणून आहे, काय असेल ते असेल, पण स्थान दिलेलं आहे की नाही भगवंताने, दिलेलं आहे. मग माझ्या स्थानाचा मला माझ्या उद्धाराचा काय वापर करता येईल, मला ह्या जगाच्या व्यवस्थेसाठी काय करता येईल, ह्याचा विचार केला तर विसंवादी होणार नाही आणि आनंद मात्र नक्की मिळेल. कारण त्यांनी त्याचं स्थान ओळखून वागावं असंच जो तो मनातल्या मनात म्हणत असतो की नाही घरामध्ये मला असो. तर लोक आपल्याला ह्या जे जगाच्या चर्चेमध्ये कुठल्या ओढलं तर आपण जाण्याचं काय कारण नाही, त्याला बळी पडू नये. हे सगळं सांगितलं ते आपण आता 40वा वाढदिवस वगैरे. आणि आता आपल्या दृष्टीनं हे जे अप्रमेय आहे तर त्याच्या प्रमेयात आपण काहीही पडायचं कारण नाही. आपल्याला ईश्वर प्रमाण समजून चालायला हरकत नाही, कारण ते अप्रमेयच आहे. तिथे प्रमाणाचा प्रश्नच उद्भवत नाही. हे त्यांनी 5000 वर्षापूर्वी सांगून ठेवलेले त्यांच्या भाषेमध्ये, आपल्याला कळून घेण्याची गरज आहे. आता दुसरं एक जाता जाता फक्त एक विशेषण घेतो, विश्वबाहो. त्याचे सगळीकडे हात पसरलेले आहेत विश्वामध्ये.
आपल्या काही काही माणसांचं असं असतं बघा, आपण हेच शब्द वापरतो, त्यांचे हात वरपर्यंत आहेत वगैरे, तेच ते. भगवंताचे हात सगळीकडे पसरलेले आहेत असं त्यांनी विश्वबाहूमध्ये म्हटलेलं आहे. तर आपल्या सर्व कर्मांची, आपल्या सर्व कृतींची, आपल्या सर्व भावनांची, आपल्या विचारांची, आपल्या मनातल्या आपल्याला न कळलेल्या गोष्टींपर्यंत सर्व गोष्टींशी भगवंताचा हात आहे, पसरलेला आहे. एवढं जर भान ठेवलं तर आपल्याला आपलं जीवन खूप वेगळ्या तऱ्हेनं जगता येईल. आपण साधं म्हणतो की गुरुचा हात पाहावा, काही घटना घडली, आपल्या गुरुचा हात पाहावा. मृत्यू का? गुरुचा हात. मनाविरुद्ध का? गुरुचा हात. हे सगळं असं का? हे सगळं दुःखमय का? माझ्यावर संकट का? माझ्यावर असं का? मला त्रास का? गुरुची इच्छा आहे म्हणून त्रास. गुरुची इच्छा असेल त्रास देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही. गुरुची इच्छा आहे म्हणून तो त्रास देतो. असं समजा त्याच्याकडे पाहिलं की एकदम त्रास खाली येतो, कारण ती गुरुची इच्छा आहे म्हणजे माझ्या कल्याणाचंच असलं पाहिजे. भगवंताची इच्छा एवढी एकदा मानली, इच्छा हा भगवंताचा हात आपल्या दृष्टीनं. भगवंता इच्छेच्या हाताने जगामध्ये व्यवहार करतो, तर ते भगवंताची इच्छा या रूपाने वावरते, ते हात त्याचे. त्या निमित्ताने आपलं काय होतं ते कदाचित 5 वर्षांनी कळतं नंतर, की त्यावेळेला ते आपल्या मनाविरुद्ध झालं म्हणून आज हे झालं. वा वा वा, मी त्यावेळेला मनाविरुद्ध झालं ते किती बरं झालं असं नंतर वाटतं. पण ते नंतर वाटेपर्यंत थांबायला पाहिजे ना. ते नंतर वाटणार आहे, पण ते वाटेपर्यंत थांबायला पाहिजे की नाही. आजच अस्वस्थ होऊन चालणार नाही. त्यामुळे जगामध्ये जे काय चाललेलं आहे तर ते बरोबर चाललेलं आहे, कारण भगवंताचे हात जगभर पसरलेले आहेत. हे जे वरपर्यंत हात आहेत वगैरे ते वर असतात तोपर्यंत हाताचा उपयोग नाही, तर वर ते एखादी रात्री गेले की झालं सगळं. मग काय त्या हातांचा उपयोग वगैरे होत नाही आपल्याला. पण भगवंताचे हात कायमच पसरलेले आहेत आणि ते तसेच आहेत. हा आधार सगळ्यात मोठा आहे. म्हणजे इतर आधार एक वेळ तकलादू आहेत, एक वेळ काळाच्या अधीन आहेत, एक वेळ जन्ममरणाच्या स्वाधीन आहेत, एक वेळ कशाच्या तरी अंतर्गत आहेत, निवडणुकीच्या असतील, काहीतरी पदाच्या असतील, काहीतरी अधिकाराच्या असतील, ते जातील किंवा येतील. पण हा हात कधी आला नाही, कधी गेला नाही, त्याच्यात काही फरक पडत नाही. म्हणून जर हातानेच जगायचं असेल तर भगवंताच्या हाताने जावं, ते आपल्याला कळावं. म्हणून विश्वबाहू असं त्याला म्हटलेलं आहे. सर्व विश्वामध्ये काय आहे सांगा की जिथे त्याचा हात नाही तर त्याचा तिथे हात आहे. म्हणून आपण ज्या ठिकाणी गेला नाही त्या ठिकाणी जर गेलात तर माळावर आपल्याला उगवलेलं फुल दिसतं. हे कुणी उगवून आणलं कळत नाही. ते कोण उगवून आणतो? माळावर कुठेतरी कधीतरी आपण कधी ज्या खबजाडीत गेलो नाही, त्या खबजाडीत गेला तर एवढंच पाकळी तिथे कुठली तरी आली दिसते. कोण जगतून कोणाचा हात पोचतो तिथेपर्यंत? आपला पोचतो, आपण पाणी घालतो की आपल्याला कधी लावलं हे माहिती आहे तिथे? काही माहिती नाही. त्याचं बीज कुठलं माहीत नाही, कशातून आलं माहीत नाही, कुठलं आहे ते सुद्धा माहीत नाही. झालं फुलं काही ओळखता येत नाही. तशा असंख्य वस्तू जगामध्ये आहेत. म्हणून भगवंताचा हात या रूपाने सर्वत्र आहे. आपण निश्चिंतपणे आपलं जीवन जगायला काही हरकत नाही. माझ्या जीवनातल्या प्रत्येक घटनेत त्याचा हात आहे. तो कार्यकाराभावाने असेल, तो फळाच्या रूपाने असेल, माझ्या कर्मफळांच्या रूपाने असेल, माझ्या जीवनाला दिशा देण्याच्या रूपाने असेल, माझा उद्धार करण्याच्या रूपाने असेल, मला शिकवण्यासाठी असेल, मला सांभाळण्यासाठी असेल, मला सावरण्यासाठी असेल, कसाही असेल, पण भगवंताचा हात माझ्या जीवनामध्ये नक्की आहे. एवढं जरी कळलं तरी विश्वबाहू म्हणजे काय हे कळेल. वेळ संपली म्हणून केवळ थांबतो. एकदा पांडुरंगाचं स्मरण करूया. थांबायचं ठरवलं होतं लवकर, जाणाऱ्यांनी क्षमा करावी, थोडा वेळ झाला. भगवंताचं थोडं थोडं दर्शन व्हायला लागलं म्हणजे भक्तीची ओढ लागली. थोडी झलक कळल्याशिवाय कळत नाही भगवंत काय आहे ते. त्याची थोडी झलक आपल्या जीवनात अनुभवावी आपण, मजा येते त्याची खरी. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ओवाळू स्मरुनी वत्सला सदया, ओवाळू स्मरुनी वत्सला सदया. ही ओढ कुठुनी तू लावियली भक्तीची, ही ओढ कुठुनी तू लावियली भक्तीची. हे भाग्य उजळले जाग दिली देवाची, हे भाग्य उजळले जाग दिली देवाची. माळावर कलीच्या बाग तुझी सत्याची, माळावर
यावर कलीच्या बाग तुझी सत्याची, या अभक्त जगती रक्षण भक्ता देशी, या अभक्त जगती रक्षण भक्ता देशी, भक्ता देशी. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ओवाळू स्मरुनी वत्सला सदया, ओवाळू स्मरुनी वत्सला सदया. ये अपात्र कुणी वा पात्र तुझ्या पायाशी, ये अपात्र कुणी वा पात्र तुझ्या पायाशी. तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करीशी, तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करीशी. जे प्रेमळ दुर्लभ संत हृदयी तू धरिशी, जे प्रेमळ दुर्लभ संत हृदयी तू धरिशी. दे अपात्र दीना थारा तव पायाशी, दे अपात्र दीना थारा तव पायाशी, तव पायाशी. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ओवाळू स्मरुनी वत्सला सदया, ओवाळू स्मरुनी वत्सला सदया. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा